आणि बुलेटिनमध्ये पहिलीच मोठी बातमी येते ती म्हणजे शेतकऱ्यांच्या संप आंदोलनाचा तो मोठा विजय झालाय। अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी लागू झाली आहे। तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास सरकारच्या उच्चस्तरीय मंत्री गटानं आहे ती तत्वता मान्यता दिली आहे। एवढंच नाही तर खरीपासाठी तातडीनं पीक कर्ज दिलं जाईल। 20 जूनपर्यंत दुधाचे दर हे निश्चित करण्याची ग्वाही मंत्री गटानं दिली आहे। याशिवाय मुद्देमाल सापडलेली प्रकरणं वगळता सर्व शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची तयारी देखील सरकारनं दाखवली आहे। शेतकऱ्यांची सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या पहिल्याच 3.5 तासांच्या बैठकीनंतर वरील मुद्द्यावरती सहमती झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याचं आता स्पष्ट झालंय। दरम्यान स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केंद्राच्या अखत्यारीत असल्यानं पंतप्रधानांची भेट घेऊन ही मागणी केली जाईल असं चंद्रकांतदादा पाटलांनी स्पष्ट केलंय। राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी ही सरकारने तत्वता मान्य केल्यामुळे आज सर्व शेतकरी संघटनांचं यात समाधान झालेलं आहे। जी कर्जमाफी आधी घोषित केलेली आहे 2 जूनला पहाटे 2 जूनला पहाटे त्या अल्पभूधारक आणि मध्यभूधारक शेतकऱ्यासाठी लगेच कर्ज मिळणं आवश्यक आहे। याचं कारण पेरण्या सुरू झालेल्या आहेत, शाळा मुलांच्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना कर्ज वितरण हे लगेच सुरू केलं जाईल। ती आधीच झाली होती। मी वारंवार हे मांडलेलं आहे। ज्या वेळेला त्यांना लगेच कर्ज दिलं जाईल याचाच अर्थ त्यांचं कर्ज माफ होणार, त्याशिवाय त्या आंदोलन काळामध्ये ज्या केसेस दाखल झाल्या त्यात जिथे मुद्देमालच सापडला अशा प्रकारच्या केसेस सोडून बाकी सगळ्या केसेस सरकार मागे घेईल। दरम्यान या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आपले कार्यकारी संपादक आशिष जाधव आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। सर, आपण बघतोय की राज्यातल्या शेतकरी आंदोलनाचा आज मोठा विजय झालाय। अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी लागू झाली आहे। तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास सरकारच्या उच्चस्तरीय मंत्री गटानं तत्वता मान्यता दिली आहे। काय पहिली प्रतिक्रिया द्याल तुम्ही या सगळ्याविषयी? लिनल, राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे की सरसकट कर्जमाफीला तत्वता मान्यता देण्याचा। राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफीला तत्वता मान्यता देतानाच जी थकीत कर्ज किंवा थकीत कर्जदार आहेत त्यांना नवीन कर्ज बँकांचं मिळत नाही अशांना उद्यापासून आता नवं पीक कर्ज मिळणार आहे। आधीचं कर्ज थकीत असल्यानंतर नवं कर्ज बँका देत नाहीत, पण आता सरकारनं हा निर्णय घेतल्यामुळं पीक कर्जाचं वाटप आता प्रत्येकाला होणार आहे। ही एक खूप मोठी समाधानाची बाब आहे, कारण यंदाचा खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे, पेरणीची वेळ जवळ आलेली आहे। अशा वेळी शेतकऱ्याला पीक कर्ज मिळणं हे आवश्यक होतं। आता सरसकट कर्जमाफी कशा पद्धतीची सरकार लागू करेल याचा तपशील सध्या बाहेर आलेला नाही आणि म्हणूनच आज सुकाणू समितीनं राज्य सरकारला 26 जुलैपर्यंतची वेळ दिलेली आहे। दरम्यानच्या काळात 24 जुलैपासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे। तोपर्यंत सरकार कशा पद्धतीनं मागणी ही पूर्ण करते हेही निश्चित होणार आहे। प्रश्न असा आहे की उद्या जिल्हा बँकांकडे जेव्हा थकीत कर्जदार कर्जमाफी घेऊन किंवा पीक कर्जाची मागणी घेऊन जाईल तेव्हा त्याची पूर्तता राज्य सरकार कशी करणार आहे। ती जर का पूर्तता वेळेत आणि योग्य पद्धतीने झाली नाही तर पुन्हा शेतकऱ्यांचा रोष सरकारला सहन करावा लागू शकतो, कारण आता सरसकट कर्जमाफीला केवळ तत्वतः मान्यता दिलेली आहे, तपशील काही जाहीर झालेला नाही। पण समाधानाची बाब हीच आहे की ज्यांचं थकीत कर्ज आहे, ज्यांना नवं पीक कर्ज मिळण्यात अडचण होती, त्यांना आता पीक कर्ज देण्यास सरकार तयार झालेलं आहे। एक मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे, त्याचं स्वागत आपण निश्चितच केलं पाहिजे। दरम्यान सर, आपण बघतोय की स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी ही केंद्राच्या अखत्यारीत असल्याने आता पंतप्रधानांची भेट घेऊन ही मागणी केली जाणार असं देखील चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलंय। दरम्यान याबद्दल काय विश्लेषण कराल? लिनल, स्वामीनाथन आयोग आहे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, तो राज्य सरकारचा विषय नाही। त्यामुळे राज्य सरकारनं सुकाणू समितीच्या नेत्यांसमोर हे स्पष्ट केलेलं आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ह्या राष्ट्रीय स्तरावर देशभर लागू करण्याचा जर का मोदी सरकारची इच्छा असेल तर त्या संदर्भात केंद्र सरकारकडे जाऊन आपण रितसर त्यांच्याकडून राज्य म्हणून मागणी करू आणि त्यांना स्वामीनाथन आयोगाच्या ज्या अनेक शिफारशी आहेत त्यातल्या काही शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाल्याचा दावा भाजप सरकारने केलेला आहे।
त्या शिफारशींपैकी. पण त्यातली जी मुख्य शिफारस स्वामीनाथन आयोगाची आहे ती म्हणजे उत्पादन खर्चाच्या 50% नफा धरून हमी भाव द्या. ही जी मागणी आहे ती जर का पूर्ण करायची असेल तर त्यासाठी केंद्र सरकारनं तसा निर्णय देश पातळीवरती घेणं गरजेचं आहे. म्हणूनच राज्य सरकार केंद्राकडे ही मागणी करणार आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कशा पद्धतीने लागू करायच्या. कारण ही समिती नाही आहे, हा आयोग आहे. हा स्वामीनाथन आयोग केंद्र सरकारनं गठीत केला होता. त्याचा अहवाल युपीए सरकारच्या काळात आला होता. शिफारशींची अंमलबजावणी झाली नव्हती. आता सर्वत्र मागणी होते आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी. त्यातली जी मुख्य शिफारस आहे ती म्हणजे उत्पादन खर्चाच्या 50% नफा धरून हमी भाव शेतमालाला द्या. ती मागणी पूर्ण करायची असेल तर तो निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल. म्हणून मुख्यमंत्री शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारकडे ही मागणी करू पाहत आहे. नक्कीच या दरम्यान आपण म्हणू शकतो की राज्यातल्या शेतकरी आंदोलनाचा हा मोठा विजय झाला. धन्यवाद आशिष सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल.